प्रवासात चहा प्यायची तल्लफ झाली तर हा प्रीमिक्स वापरून झटपट चहा बनवून तयार होतो। 1 चमचा प्रीमिक्समध्ये गरम पाणी घालायचे, चहा बनवून तयार। चहा दाटसर व्हावा म्हणून टिप्स देखील आहेत। तुम्हाला चहा आवडतो की कॉफी हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। माझ्या सुनेच्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे। तरी या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव असंच पाठीशी राहू द्या। आता आपण झटपट चहाचा प्रीमिक्स बनवूया। आपण जेव्हा प्रवास करतो 2-2 दिवस आपण प्रवास रेल्वेमध्ये असो कुठं असो, आपला 2 ते 3 दिवसाचा प्रवास असतो। मी तो अनुभवला आहे। तरी तो बाहेरच्या चहापेक्षा हा मी बनवणार आहे। फक्त गरम पाणी न्यायचं आणि हे प्रीमिक्स टाकायचं। चहा मस्त झटपट बनवून तयार होतो। आपण केव्हाही प्रवासात हा चहा घेऊ शकतो। आता याच्यात मी एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे, काळी मिरी आहे, ही सुंठ पावडर आहे, ही वेलची आहे आणि 2 ते 3 लवंग आहे। आता हे आपण बारीक करून घेऊन मग पुढचं आपण दाखवते। आता हे सगळं आपण वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्या समप्रमाणात मी 1 वाटी चहा पावडर आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी डेअरी व्हाईटनर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे। तुम्हाला जर हे वापरायचं नसेल तर तुम्ही तवकीर वापरू शकता, म्हणजे तो चहा उपासाला पण चालतो। आता पुन्हा हे आपण फिरून घेणार आहे। आता हे आपला सगळं वाटून झालेलं आहे। कसा झाला ते सगळा मसाला एकजीव झालेला आहे। काय सुंदर वास येतोय आणि हा मसाला वर्षभर सुद्धा टिकू शकतो। तुम्ही केव्हाही प्रवासात जाताना हा मसाला घेऊन जावा। गरम पाणी असलं हे टाकले की आपला चहा चांगला तयार होतो। खरंच खूप छान वास येतोय। आता हा मसाला आपण ना चाळून घेणार आहे। आता आपण झटपट चहा बनवणार आहे, तर त्यासाठी प्रीमिक्स 1 चमचा टाकूया। त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया। आपला हा झटपट चहा तयार झालेला आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे गाळून पण घेऊ शकता, पण गाळण्याची काय आवश्यकता वाटत नाही आहे। आता हा झटपट चहा आपला बनून झालेला आहे। किती छान दिसतो, कलरही छान आलेला आहे। तर ह्याची चहा पावडर खाली बसते। तुम्हाला जर ते आवडत नसेल तर तुम्ही हा गाळून पण घेऊ शकता। जर तुम्हाला हा झटपट चहा आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।